हॅलो स्टुडंट, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 10चा अल्जेब्राचा पार्ट 1 प्रॅक्टिस सेट 3.3 मधलं 8 सम बघणार आहोत. ह्याच्या आधीचा 7 सम आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर तो आधी पाहून या, कारण की 8 सम सेम 7 सम सारखंच आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, काय विचारलं आपल्याला 8 सममध्ये? Find 4 consecutive terms in an AP whose sum is 12 and the sum of third and fourth term is 14. ओके, आपल्याला 4 consecutive terms शोधायचे आहेत की ज्याचं सम म्हणजे ॲडिशन किती आहे 12 आणि सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म किती आहे 14. ओके, त्यांनी आपल्याला कोणत्या कॉन्सिक्युटिव्ह टर्म घ्यायच्या आहेत त्या इथे दिलेल्या आहेत. मग आता आपण डायरेक्ट सोल्युशन बघूया. ओके, मग आपण काय लिहिणार? 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आर, हे आपल्याला त्यांनी गिवनमध्ये दिलेलं आहे. a मायनस डी, a प्लस डी अँड a प्लस 2d. ओके, ही झाली आपली फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म, ही थर्ड टर्म आणि ही फोर्थ टर्म. मग अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय सांगितलं आहे त्यांनी की सम ऑफ हू सम इज 12, म्हणजे सम ऑफ ऑल 4 टर्म इज किती होतं 12 होतं. म्हणजे सगळ्या 4 टर्मची ॲडिशन किती होती 12. मग फर्स्ट टर्म काय होती a मायनस डी प्लस a प्लस डी प्लस a प्लस 2d इज इक्वल टू 12. ओके, मग आता ह्या आपण सॉल्व करून घेऊया. मग a मायनस डी प्लस a प्लस डी प्लस a प्लस 2d. आता हा मायनस डी आणि प्लस डी काय होणार कॅन्सल. आता किती ए आहेत आपल्याकडे 1 2 3 4 म्हणून 4a आणि डी किती आपल्याकडे 2d म्हणून 2d. मग 4a प्लस 2d इज इक्वल टू 12. ओके, आता हा 4a प्लस 2d इज इक्वल टू 12. आता या पूर्ण टर्मला 2ने डिवाइड होतं आहे की नाही, म्हणून आपण काय करूया म्हणजे आपली इक्वेशन पण इझी होईल. डिवायडिंग ईच टर्म बाय 2. Therefore 4a divided by 2 plus 2d divided by 2 is equal to 12 divided by 2. मग 2 divided by 4 आन्सर किती येणार 2a. 2 divided by 2 कॅन्सल झाला आणि प्लस d इज इक्वल टू 6. 2 1 ज 2, 2 6 ज 12. मग आपली इक्वेशन 1 काय आली 2a प्लस d इज इक्वल टू 16. ओके, आता आपल्याला सेकंड कंडिशन काय दिली होती? सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. आता आपण इथे टर्म लिहून घेतल्या होत्या. ही होती फर्स्ट, ही होती सेकंड, ही होती थर्ड, ही होती फोर्थ. मग त्यांनी काय सांगितलं आहे थर्ड आणि फोर्थ टर्मचं सम किती आहे 14. म्हणजे फक्त आपल्याला आता या 2 टर्म घ्यायचं आहे आणि ह्यांचं सम किती आहे 14. ओके, मग देअरफॉर a प्लस डी प्लस a प्लस 2d इज इक्वल टू 14. इथे प्लस लिहायचं राहिलं आहे. मग a प्लस डी प्लस a प्लस 2d इज इक्वल टू 14. Therefore a plus a 2a and d plus 2d is equal to 3d is equal to 14. ही झाली इक्वेशन 2. मग आता आपल्याकडे 2 सायमल्टेनियस इक्वेशन आले आहेत. मग आपण काय करूया आता या सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये आपल्याला 2a आणि 2a कोएफिशियंट सेम मिळालं आहे, पण त्यांचं साईन सेम आहे. मग आपण साईन सेम असल्यावर काय करतो सबट्रॅक्शन. ओके, मग आपण काय करूया सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ही जी इक्वेशन 1 आहे ही आपण या इक्वेशन 2मधून सबट्रॅक्ट करूया. ओके, मग इक्वेशन 2 काय होती आपली 2a प्लस 3d इज इक्वल टू 14 मायनस 2a प्लस d इज इक्वल टू 16. मग 2aचं साईन मायनस झालं, हे पण प्लस होतं म्हणून मायनस झालं, हे पण प्लस होतं म्हणून हे मायनस झालं. मग 2a कॅन्सल झालं. 3dमधून 2d गेला आन्सर आलं 2d. 14मधून 6 गेला आन्सर आलं 8. दरफॉर 2d इज इक्वल टू 8. Therefore 8 is equal to d is equal to 8 upon 2. 2 1 ज 2, 2 4 ज 8. आपली d ची व्हॅल्यू किती आली 4. आता ही जी d ची व्हॅल्यू 4 आली आहे ही आपण कुठल्याही इक्वेशनमध्ये पुट करूया. मी इक्वेशन 1मध्ये पुट केली आहे. पुट द व्हॅल्यू ऑफ d इन इक्वेशन 1. Therefore 2a plus d is equal to 6. Therefore 2a is plus d ची व्हॅल्यू 4 is equal to 6. Therefore 2a is equal to आता हा प्लस 4 आहे इथे गेल्यावर मायनस होणार 6 मायनस 4. Therefore 2a is equal to 6 मायनस 4 आन्सर आलं 2. Therefore a is equal to 2 upon 2. मग a is equal to 1.
देअरफॉर 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स कोणत्या होत्या मग आपल्याला दिलेल्या? a मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 2d. मग या सगळ्या टर्म मी लिहून घेतल्या आणि मग त्याच्यात व्हॅल्यू टाकल्या. पहिली काय होती? ए मायनस डी. ओके. मग आपली ए इज इक्वल टू किती आला आपला? 1 आणि डी किती आला आहे? 4. मग फर्स्ट टर्म होती ए मायनस डी. मग 1 मायनस 4 आन्सर किती येणार? -3. साईन ग्रेटर नंबरचं. नेक्स्ट टर्म ए म्हणून 1. थर्ड टर्म होती ए प्लस डी म्हणून 1 + 4 5. फोर्थ टर्म होती ए प्लस 2d म्हणून ए प्लस 4 × 2 किती झाले? ए प्लस 4 × 2 8 इज इक्वल टू 9. देअरफॉर 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स कोणत्या कोणत्या आल्या आपल्या? -3, 1, 5 आणि 9. ओके. याप्रमाणे हे 8 सम संपलेलं आहे. पुढचं 9 सम आपण ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.